आंदोलनासाठी उपस्थित असलेले या तालुक्यातील विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि ज्या लोकांच्या जमिनीतून हा रस्ता जाणार आहे, जे लोक उद्ध्वस्त होणार आहेत, देशोधडीला लागणार आहेत, ते सर्व उपस्थित शेतकरी बंधू गेले अनेक दिवस या रस्त्याला कोल्हापूर जिल्ह्यातून प्रचंड मोठा विरोध चालू झालेला आहे। यापूर्वी गारगुटीला, वाघापूरला अशा अनेक ठिकाणी आम्ही मेळावा घेऊन आमच्या भावना सरकारच्या पर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु हे सरकार, आता हे सरकार म्हणण्यापेक्षा कोणतंही सरकार हे थोडं रेड्याच्या काकड्याचं असते, गेंड्याच्या काकड्याचं, आणि ते लवकर शुद्धीवर येत नाही अशी परिस्थिती आहे। पण ताईने अतिशय उत्तम आपल्याला उदाहरण दिली कोल्हापूर जिल्ह्यातली। अशा अनेक आंदोलनानं, अशा अनेक अन्यायकारी प्रकल्प आपण या कोल्हापूर जिल्ह्यानं रद्द केलेले आहेत, आणि तीच भूमिका तमाम कोल्हापूर जिल्ह्याच्या सुजाण नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी, राजकीय क्षेत्रातल्या सगळ्या नेत्यांनी एकत्रित येऊन पुढे नेण्याची नितांत गरज आहे। आज अतिशय चांगली गोष्ट झाली, आजऱ्यामध्ये कॉम्रेड तुम्हा सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं सगळ्या पक्षाची मंडळी एकत्र आली आणि त्याची चुरूक आजऱ्यामध्ये पहिल्यांदा आपण दाखवली। आजरेकरांचं मी मनापासून कौतुक करतो, धन्यवाद देतो। निश्चितपणे या लढ्याची ही तीव्रता आहे ती तमाम कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही। उद्याच कोल्हापूरला, कसबा बावड्याला, राम सोसायटीमध्ये आपण जिल्ह्यातल्या तमाम कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे सगळ्या पक्षांची। आपण शक्य असतील त्या सगळ्या प्रमुखांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती त्या निमित्तानं मी करतोय। राधानगरी आणि भोदरगड तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आम्ही निषेध सरकारचा नोंदवलेला आहे आणि या रस्त्याला विरोध केलेला आहे। ही विरोधाची भूमिका मगाशी आपले देसाई साहेब म्हणले तसं एका दिवसासाठी चालणार नाही। अखंड हा रस्ता रद्द होईतोपर्यंत कितीही वेळ लागला तर तितका वेळ आपण हा लढा चालू ठेवणं नितांत गरज आहे। ते आपण सर्वजण मिळून करूया। आणि माझ्या अगोदर जे जे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या सगळ्या भावनांशी, सगळ्या विचारांशी मी सहमत आहे, एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राधानगरी, भोदरगड आणि आजरा तालुक्यातले आमचे तमाम कुणी जरी वरती असले तरी जनतेच्या बरोबर आम्ही या संघर्षामध्ये ताकदीने लढाईत राहू कायमपणे असा शब्द देतो। आणि तुम्हा आजरेकरांचं मनापासून कौतुक करतो। या लढ्यासाठी अधिक सिद्ध आपण या पुढच्या काळात होण्याची नितांत गरज आहे, ती करावी अशी विनंती करतो। मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।